देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, हरिजना सवे भेटी नभो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, विठ्ठल 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 देव बसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. आता केशी राजा ह्याची विनवणी, मस्तक चरणी ठेवितसे, धन्य धन्य नाम देवा एका जनार्दनी चरणी ठेवा, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग, संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून, या अभंगामधून तुकोबाराय आपली आवड देवाला सांगतायत. देव बसे चित्तीन त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना. देवा आमच्या मनाला असं आवडतं की तू ज्याच्या चित्तामध्ये वास्तव्य करतो त्याची संगत आम्हाला घडू दे. एकदा संगत घडल्यानंतर पुन्हा आमच्या जीवनात त्यांचा वियोग कधी घडून देऊ नको. का? भगवत भक्तांची भेट होणं दुर्लभ आहे, आणि दुर्लभ असलेली भेट एकदा का आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली की पुन्हा त्यांचा वियोग मात्र आमच्या जीवनामध्ये घडून देऊ नको. का? तर संतांच्या संगतीमधले जे जीवन आहे तेच बल आहे, आणि संतांची संगत सोडून जे जीवन आहे ते मात्र नाशकारक आहे. पण तुका म्हणे जिने भले कशामध्ये? संत संगष्टने. संतांच्या संगतीमध्ये जे जीवन गेलं, जो काळ गेला, तोच आपल्या जीवनातला चांगला काळ आहे. बाकीचा जो काळ आहे तो सगळा व्यर्थ गेलेला काळ आहे. पण तुका म्हणे जिने आणि भले संत संगष्टने. येता मग त्या अभंगाचा सरळ भावार्थ आपण पाहिला. अभंगातून तुकोबाराय भगवंताला आपली आवड सांगतात. प्रसंग असा घडलाय, तुकोबाराय पांडुरंगाच्या जवळ गेलेत वारीला. तुकोबारांच्या काळामध्ये पंढरपूरला अशी एवढी मोठी गर्दी नव्हती. कड्यान कुलपन सिक्युरिटी आमकन तमकन छे 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 असली काही बनगड नाही. 350-400 वर्षापूर्वीचा जवळजवळ काळा डायरेक्ट दर्शन होतं. आणि तुकोबाराय पांडुरंगाच्या समोर गेल्याबरोबर तुकोबाची देवाची नजरानजर झाली. दोघांनी एकमेकांना पाहिल्याबरोबर देवानं अशी मान खाली घातली. तुकोबाने एकदा बघितलं, 2दा बघितलं, देव आपल्याकडे बघत नाही. आता तुमच्या आमच्यासारखा असता तर म्हणलं असतं जाऊ द्या, त्याला कुठे येळ आहे म्हणलं असतो आपण. पण तुकोबाराय होतं. तुकोबारांनी जाणलं आणि देवाला परिहार दिला. देवा काय मी चुकलो गा, माझे नेण्याचे काय? अरे काय चुकलं का माझं? किंवा काही माझे कळू आले गुणदोष, काही माझे गुणदोष कळले का देवा? मी तर अनाथ काय अनन्य अपराध करणारा असा मी, म्हणून काही चुकलं का माझं? असं तुकोबारांनी परिहार दिल्याबरोबर देव म्हणतात, तुकोबा अहो तुमचं काही चुकलं नाही, मग का बघत नाही माझ्याकडं? मग देव म्हणतो कसं बघणार? म्हणजे का? अहो तुकोबांची सेवा एका युगातली नाही, एका अवतारातली नाही, एका जन्मातली नाही, मग 4 युगाचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. कृत, त्रेता, द्वापर आणि कली. आणि या 4ही युगामध्ये तुकोबारांचा अवतार आपल्याला पाहायला मिळतो. पहिला अवतार हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये प्रल्हादाच्या रूपानं, दुसरा वानर कुळामध्ये अंगदाच्या रूपानं,
तिसरा यादव कुळामध्ये उद्धवाच्या रूपानं, चौथा शिंप्याच्या कुळामध्ये नामदेवाच्या रूपानं आणि चौथा पाचवा अवतार मराठा कुटुंबामध्ये तुकोबराच्या रूपानं. असे 5 अवताराची सेवा तुकोबरांची होती. आणि 5ही अवतारामध्ये तुकोबरांची उपासना अशी आहे, निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास आणि पाहू नये वास अनेकांचे. निष्कामता आहे, निश्चलता आहे आणि त्या सेवेमध्ये विश्वास आहे. आपली सेवा, त्या सेवेमध्ये निष्कामता अजिबात नाही, निश्चलता बघायला सुद्धा मिळत नाही आणि विश्वास तर अजिबात नाही आपला. आणि अशी उपासना आपली संतांची निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास, त्याच्यावरती विश्वास आहे, निष्कामता आहे. आणि ती सेवा तुकोबरांची 5 अवतारामध्ये घडली आणि त्या 5ही अवताराचं ऋण देवाच्या डोक्यावर झालं. आणि ऋणामध्ये देव अडकल्यामुळं तुकोबांना पाहिल्याबरोबर देवानाशी मान खाली घालायची. आणि मग तुकोबा म्हणतात, देवा अरे तुझी मान वर व्हायला काय करावं लागेल. आणि मग देव म्हणतात, तुकोबा अरे माझं डोक्यावरचं खांद्यावर येण्याकरता काहीतरी मला मागा, काहीतरी माझ्याकडनं घ्या. आणि घ्या म्हटल्याबरोबर तुकोबारांनी विचार केला, काय मागावं देवाला, काय कमी आपल्याला. तुकोबारांना काय कमी होतं. उलट तुकोबारा देवाला म्हणतात, आणि का काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे तुझं न पडे जेणे, आणि तुझे भक्ती विना माय बापा. आपण नेहमी भजनामध्ये म्हणणारे अभंगात नाटाचा अभंग, तुकोबाराने देवाला ठणकावून सांगितलं, देवा आणखीन काय मागणं नाही, आमच्याकडे काय कमी आहे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, अरे आम्हाला रोज दिवाळी आहे तुझ्या कृपेनं. एवढंच नाही, समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची. अरे आमच्या घरी सगळं आहे, कशाचीच कमी नाही. तरी पण देव म्हणतो, घ्या तुकोबा घ्या. एवढंच नाही, मागण्याची आस पाये मुका करडे, पाये मागण्याची आस पाये मुका करडे, पाये मुका मागण्याची आस पाये मुका करडे, पाये मुका करडे. मागण्याची आस पाये मुका करडे.
पाहे मुखाकडे. तुकोबांकडे देव बघू लागला. आता मागतील, मग मागतील, आता मागतील. पण छे, जयाचे ठाई पांडवा, अपेक्षा नाही रिगावा. अपेक्षा संतांकडे नाही, त्यामुळे मागण्याचा प्रश्नच येत नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणत असो तरी पण देव घ्या 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 म्हणून माग लागला. निज प्रेम भक्ती भक्ता आणि घ्या घ्या आता म्हणतच. अरे घ्या घ्या. तुकोबांना वाटलं आपलं कुळदैवत आहे. तुका म्हणे जाते संकाधिक ध्यात, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. कुळाचार असलेला, कुळदैवत असलेला परमात्मा तो प्रसन्न होऊन आपल्याला माग 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 म्हणून मागं लागतोय. अरे आपण नको 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 म्हणणं तरी कसं चांगलं आहे का? चांगलं नाही. आणि म्हणून तुकोबा म्हणतात, देवा ज्या गोष्टी आम्ही मागतो ना त्याच गोष्टी तू आम्हाला दे, कारण तुझा स्वभाव आम्हाला माहित आहे. संत म्हणतात की ज्या गोष्टी आम्ही तुला मागतो त्या गोष्टी तू देतच नाही. आत्तापर्यंत इतिहास पहा. उदाहरणासह तुम्हाला सांगतो, ध्रुवबाळाने भगवंताला प्रसन्न केल्यानंतर काय मागितलं? काय मागितलं? हेच चुकतं आपलं नाही का? अहो ध्रुवानं आढळपद मागितलं नाही, ध्रुवानं बापाची मांडी मागितली. काय मागितली? बापाची मांडी मागितली. म्हणजे बापाच्या मांडीवरून त्याला हाकललं होतं ना. आणि मग आईकडे आलं. आई म्हणली जा बाबा मी देऊ शकत नाही, देवाकडनं घे. आता लहान लेकराला काय कळते? देवाचा धावा केल्यानंतर परमात्मा प्रसन्न झाला आणि ध्रुवाला म्हणला, ध्रुवा काय पाहिजे? आता हे लहान बालक होतं. ध्रुवा म्हणला, बाबा देवा तू प्रसन्न आहे तर एवढं कर, मला बापाच्या मांडीवर नेऊन बसव. म्हणला काय कर? बापाच्या मांडीवर बसव. देवानं विचार केला. देवाला अवघड होतं का उचलून बसवायला? काहीच अवघड नव्हतं. पण देव हुशार. देवाने विचार केला ह्याला आत्ता नेऊन बसवल आणि मी तिथनं निघून गेल्यानंतर पुन्हा कोणतरी याला खाली हाकलणार, पुन्हाही माझ्याकडे येणार, पुन्हा मला इथे यावं लागणार. सारखं सारखं एवढंच करायचं का म्हणला. आणि पुढचा विचार करून देव म्हणला, ध्रुवा अरे तुझ्या बापाची मांडी काय मागतो? बापाची मांडी आज आहे तर उद्या नाही म्हणले, नाही का? बरं मग तुला अशा ठिकाणी बसवतो की तिथनं तुला कोणी उठच म्हणलं नाही पाहिजे. म्हणून आढळपदी बाळ वैसविला धुरू आणि शिराचा सागरू उपमन्या. आढळपदावरती देवानं त्याला बळानं बसवलं. ध्रुवानं आढळपद मागितलं नव्हतं, बापाची मांडी मागितली होती. उपमन्यू बाळकांना वाटीभर दूध मागितलं होतं आणि देवान त्याला दूध संघाचा अध्यक्षच करून टाकला. किती प्रेम म्हणला, ऐकच नाही, नाही का? म्हणजे ज्या गोष्टी संत मागतात त्याच्यापेक्षा वेगळा परमात्मा देतो. म्हणून तुकोबारा म्हणतात, देवा तुझं वर्म आम्हाला कळलंय बरं म्हणे, त्याचे कळले आम्हा वर्म आणि जे जे कर्म धर्म नाशिवंत. अरे बाबा त्याचं वर्म आम्हाला कळलेलं आहे. आणि तुकोबारा काय सामान्य नव्हते. गाठ पडली ठका ठका आणि त्याचे वर्म जाणे तुका. भगवंताचं सगळं वर्म तुकोबारांना माहित आहे. आणि एखाद्याचं वर्म कळल्यानंतर समोरचा किती जरी लहान असला पण त्याला वर्म ज्याच्या हातात आहे तो आपोआप तिथं वाकला जातो. तुकोबारांना भगवंताचं वर्म माहित होतं आणि ते वर्म माहित असल्यामुळं परमात्म्याचं संतान पुढं काही चालत नव्हतं. देवाला तुकोबारा खणकून सांगतात, ए तू देतीलशी आम्ही घेणार नाही, आम्ही जे मागतो ते तुला द्यावं लागेल. तुकोबारा पुढे देवाचं काही चालं ना का? तुका म्हणे भावे आणि देवा सत्ता राबवावे. देवाला आपल्या भक्तीच्या सत्तेवर राबवण्याचं सामर्थ्य जगद्गुरु तुकोबारांकडे होतं. आणि त्यामुळं तुकोबारा म्हणतात, देवा तू द्यायला तयार आहे? म्हणजे हो आम्ही मागायला तयार आहे, पण एक लक्षात ठेव, आम्ही ज्या गोष्टी मागू त्याच गोष्टी तुला देता आली तर बघ, अन्यथा नाही दिलं तरी हरकत नाही. काय पाहिजे? आणि मग तुकोबारा म्हणतात, देव से चित्ती. अरे तुझं वास्तव्य ज्याच्या चित्तामध्ये आहे त्याची संगत माझ्या जीवनामध्ये घडली पाहिजेत, मला घडली पाहिजेत. आता एकच शंका इथं येते. जगद्गुरु तुकोबारा इकडं असं सांगतात, वेदाचा तो अर्थ आम्हासीचा ठावा आणि येरानी व्हावा भार माता. अरे वेदाचा अर्थ आम्हाला माहित आहे, तुम्ही नका सांगू, तुम्ही फक्त पाठांतर करण्याच्या उपयोगाचे आहेत. त्याचा अर्थ सगळा कळायचा कोणाला? आम्हाला कळणार आहे. असे सांगणारे तुकोबारा आहे. मग तुकोबाराला शास्त्र माहित नव्हतं का?
का गीता माहित नव्हती? भगवान सांगतात ममे वंशो जीव लोके जीवभूत सनातन. अरे जेवढे जीव आहेत, सजीव निर्जीव कुठंही, अनुरेणुयान महतो मह्यान, अनुरेणू मध्ये सुद्धा परमात्मा आहे. किंवा ज्ञानोबराय सांगतात शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अटळ बाप रखुमा देवरू विठ्ठलू सकळ. किंवा नामदार सांगतात तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन, नाही ऐसा ठाव उरलासे कवन, तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन, तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन. म्हणजे ज्ञानोबरांच्या मुखातलं वाक्य आहे. तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन आणि सर्वत्र संपूर्ण गगन देसे. अरे संपूर्ण गगनात सुद्धा भरून कोण व्यापक आहे? शून्य स्थावर जंग व्यापुनी राहिला अटळ किंवा विठ्ठल विस्तारिला जनी. सप्तहे पाताळे भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानुसी. किंवा शास्त्र देखील सांगतं ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादायो पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे जळी स्थळी विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. अजिम्या दृष्टीने पाहिला आणि विठ्ठलची विठ्ठले. जिकडं पाहो तिकडं परमात्माच परमात्मा आहे, कुठंही जागा शिल्लक नाही. अगदी बारीक 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 जरी म्हटलं, सूक्ष्मात सूक्ष्म जे डोळ्याला दिसत नाही असे रेणू असतात, अनुरेणू. त्यातही कोण भरलाय? परमात्मा भरून उरलाय. मग माणसाच्या चित्तामध्ये कोण आहे? हो कोण आहे? देवच आहे. अरे तो आपल्या ह्याच्यामध्ये आहे म्हणून आपण एकमेका संग बोलतोय, बरोबर? ज्ञानोबा काय म्हणतात? तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. ज्ञानोबा देखील म्हणतात की मी आहे हृदयामध्ये, म्हणजे भगवंताच्या मुखातलं वाक्य आहे. मी त्यांच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. ममय वंशो जीव लोके आणि जीवभूत सनातना. देव आपल्या हृदयामध्ये आहे म्हणून आपला व्यवहार चालतोय. आणि एकदा का तो निघून गेल्यावर जमतंय का? हा, माणसं म्हणतात बघा, माणसं गेल्यावर पिंजऱ्यातला राघू उडून गेला नाही का? पिंजऱ्यात जोपर्यंत राघू म्हणजे राघव शिल्लक आहे, आतमध्ये आहे, तोपर्यंत एवढा सगळा व्यवहार चाललाय. आणि एकदा का तो निघून गेला की काही व्यवहार चालणार नाही. काय झालं तर आठवून तुम्हाला सांगतो. अशी कथा आहे. लक्ष्मीनारायण वरती असे बसले होते निवांत सगळ्या जगाकडे बघत. आणि जगाकडे बघत असताना लक्ष्मी थोडी फुगून म्हणा लागली देवाला, देवा बघा म्हणले सगळ्या जगाकडे. म्हणले काय? काय नाही म्हणले, सगळं जग म्हणले माझ्या पाठीमागं धावतंय म्हणले. कोण म्हणतंय? लक्ष्मी म्हणते. बरोबर ना? सगळं जग कुठं धावतंय? लक्ष्मीच्या पाठीमागं. तुमच्या पाठीमागं कोण आहे का म्हणली? जर निवडणूक लागलीच तर म्हणले माझा पॅनल सगळा बिनविरोध येणार आहे म्हणले, नाही का? कोण लागलाय माग? सगळे लक्ष्मीच्या पाठीमागं लागलेत. तुमच्या देवळात एकतरी येते का म्हणले. देव म्हणले अगं तसं नाही, तसं नाही, तसंच आहे म्हणले. आता बाया बोलायला लागल्या ऐकत वय, अजिबात ऐकत नाहीत. देवाला तिने सांगितलं नाही देवा तसंच आहे, हे सगळं जग लक्ष्मीदास आहे म्हणले. विष्णुदास कोण नाही राहिलं म्हणले. आता जुने होते म्हणले गेले, आता कोण आहेत? सगळे लक्ष्मीदास आहेत, सगळे माझ्या मागं लागलेत. देव म्हणले अगं लक्ष्मी तसं म्हणू नको, मी आहे म्हणून तुझ्या मागं आहेत म्हणले. मी नसल्यावर कशाला मागं लागतेत? लक्ष्मी काय ऐकायला तयार नाही. नाही 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 म्हणले, तुम्ही हारलात म्हणले. मी सगळ्याला आवडते, माझ्याच पाठीमागं सगळे लागलेले आहेत आणि माझी प्राप्ती व्हावी म्हणून रात्रंदिवस धडपड करतात म्हणले. असं लक्ष्मी पटवून द्यायला लागली. देव म्हणले थांब 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 लक्ष्मी. समोरनं चालली होती अंत्ययात्रा, म्हणजे प्रेतयात्रा चालली होती. आणि त्या प्रेतयात्रा चालली असताना लक्ष्मी म्हणली देवा अंत्ययात्रा चालली दिसते. म्हणले होय. आता बघा म्हणले मी गंमत काय करते.
आणि त्या लक्ष्मीनं काय केलं, पैशाचा पाऊस पडला की वरनं सोन्याचं कोइन लागलं पडायला, टपा 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 टपा. आता अंत्ययात्रा जरी घेऊन चालली असली लोक आणि सोन्याचं कॉईन दिसल्यावर बसतील होय? हा, आला का 1,40,000च्या आसपास भाव चालला तोळ्याचा, आणि 10 तोळ्याचा एक कॉईन होता वर्ण पडणारा. हा, असे कॉईन पडायला लागल्यानंतर लोक अंत्ययात्रा रडायचं इसरून सगळं काय करायला लागलं, किस भरायला लागलं, सोनं उचलायला लागलं. लक्ष्मणले बघा देवा, सगळे माझ्या मागं लागलेत, मुडदा सोडून माझ्या सगळे पाटा मागं लागलेत. देव म्हणजे लक्ष्मी तुझं बरोबर आहे म्हणले, सगळ्यांनी टाकून दिलं प्रेत म्हणले, तुझ्या पाठीमागं लागले तुला गोळा करण्याकरता, पण मला सांग म्हणले ती मुडदा का उठत नाही म्हणले. देव काय म्हणलं, ती मुडदा का उठत नाही. लक्ष्मी म्हणले देवा कसं उठल ती, त्यात राम नाही म्हणली. काय नाही म्हणली, राम नाही. आणि मग देव म्हणतात लक्ष्मी तुला तोपर्यंत किंमत आहे जोपर्यंत मी यांच्या हृदयामध्ये आहे. एकदा मी यांच्या हृदयातनं बाहेर निघालो की तुला बी कोणी विचारणार नाही का मृतदेशे शृंगारले, नाही का. मुर्द्याला शृंगार केल्यानंतर काय उपयोग. माणसं मुर्दा म्हणजे घरात मेल्यानंतर त्याच्या बोटातले अंगठे ठेवतात का, का ठेवतात. कानातलं नाकातलं, अहो नाही निघालं तर ओढून काढते ती, कान फाडून काढते ती, पण सोडत नाही ती. का, मृताला त्याच्यात काय घेणं देणं नाही. जोपर्यंत आतमध्ये तो आहे तोपर्यंत या सगळ्या व्यवहार आहेत, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी आहेत. एकदा का परमात्मा निघून गेला की मग कोणती गोष्ट होणं शक्य नाही. तसं परमात्मा जर सगळ्याच्या हृदयामध्ये आहे हे तुकोबरांना माहित नव्हतं का, माहित होतं का नाही. पण माहित असताना सुद्धा तुकोबरा देवाला काय म्हणतात, देव वसे चित्ती. अरे ज्याच्या चित्तात तू आहे त्याची संगत मला घडू दे. आता दुर्जन जरी असला तरी त्याच्या चित्तामध्ये कोण आहे, परमात्माच आहे. मग त्याची संगत तुकोबरा का म्हणत नाहीत. देवाला उलट विचारतात की देव वसे चित्ती. याच्यात थोडक्यात समाधान असं आहे, जुन्या काळातला दृष्टांत आहे. जुन्या काळात आता लाईट आली हा भाग निराळा आहे, पण जुन्या काळामध्ये लाईट नव्हती. आणि लाईट नव्हती त्यावेळेस काय आपण घरात पेटवायचो, रात्री काय पेटवायचं, कंदील, बरोबर ना, कंदील पेटवायचं. कंदील बऱ्याच लोकांनी बघितलेलं बी. आता तर हात दपार झाला गेला निघून, आता चार्जिंग आलं सगळं आलं नाही का. पण जुन्या काळामध्ये कंदील असायचा. कंदील रात्री लावल्यानंतर म्हणजे कंदील लावत असताना कंदिलाची काच कशी असायची हो, अहो लावताना तुम्ही पेटवल्यावर म्हणताय, संध्याकाळी लावताना काच कशी असायची, पांढरी शुभ्र असायची नाही का. त्याला घासून पुसून चकाचक करून रात्री ती काच त्या दिव्यावरती लावायची आणि ती अडकून ठेवायचा कंदील नाही का. आणि सकाळी उठल्यानंतर त्या कंदिलाची काच कशी दिसायची आपल्याला, काळी कुळकुळीत दिसायची का नाही. मला सांगा, काच काळी झाल्यानंतर आतला प्रकाश बाहेर दिसतो का, का दिसत नाही. दिवा इजलाय का आतला, दिवा इजलाय आतला नाही इजला, मग दिसतो का, नाही दिसत. का दिसत नाही, त्याच्यावरती काय चढलं, काजळीचं आवरण चढलं. आणि काजळीचं आवरण चढल्यामुळं तसा आतला दिवा आतला प्रकाश जसा बाहेर दिसत नाही ना, तसंच आपला आहे हा सुद्धा एक हृदयरूपी काय आहे, कंदील आहे. आतमध्ये परमात्मा स्वरूप ज्योतही आहे, पण त्या कंदिलाला काजळी चढली. कशाची, काम क्रोध मद मत्सर हे दंभ अहंकार हे जे विकार आहेत ना, आणि ह्या विकाराची त्याला काय चढली, काजळी चढली. आणि विकाराची काजळी चढली असताना आतला परमात्मा आतमध्ये असून सुद्धा आपल्याला दिसत नाही. तुकोबरांनी तेच जाणलं आणि तुकोबरा देवाला सांगतात की देवा, अरे ज्याच्या अंतःकरणामध्ये काम क्रोधादी विकार आहेत अशाची संगत मला घडून देऊ नको. का, ह्या विकारी माणसाच्या संगतीमध्ये जर राहतो तर तसंच जीवन माझं होत जाईल. बैसता चोराचे संगती तैसी होय बुद्धी, देखोनिया चिंधी मन धावे. काय तुकोबरा सांगतात, अरे चोराच्या संगतीत राहताल तर चोरासारखीच बुद्धी होती का नाही. ज्या जैसी संगती त्या तैसी गती, आणि समागमे रीती सर्व काळ. जीवनामध्ये ज्याला ज्याची संगत घडावी तसं आपलं जीवन पडत जातं. म्हणून अशा लोकांची संगत मला जीवनामध्ये नको आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात देव वसे चित्ती. कारण जोपर्यंत काम क्रोधादी विकार
पूर्णपणे बाहेर निघत नाहीत तोपर्यंत आतला प्रकाश म्हणजे आतला परमात्मा चमकत नाही, दिसत नाही. तसंच आपल्या जीवनामध्ये आहे की जोपर्यंत काम क्रोधादी विकार निघून जात नाहीत तोपर्यंत परमात्मा आपल्या हृदयामध्ये प्रगट रूपानं दिसत नाही. तुकोबरा सांगतात, तुका म्हणे काय येऊनी गोपाळ राहे, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ आणि येऊनी गोपाळ राहत येते. किंवा काम क्रोधे केले घर तुका म्हणे देह हरिरा विठ्ठल भरिला विठ्ठले. परमात्मा स्वरूप जोपर्यंत देह होत नाही तोच परमात्मा आत हरी बाहेर हरी. हरीने घरी कोण दिले? अरे आतही परमात्मा आहे, बाहेरही तोच आहे. किंवा साठविला आहे हृदय संपोष्टी आणि बाहेर दाकुटी मूर्ती उभा. अरे बाहेरही परमात्मा आहे, अंतःकरणातही परमात्मा आहे. बाहेर परमात्मा म्हणजे याचा अर्थ असा सांगायचे. आता आमचे बाबा आणि महाराज रंगनाथ महाराज दोघांच्या गप्पा आमच्या नामदेव मंदिरामध्ये चालायच्या. चातुर्मासामध्ये राहिल्यानंतर बऱ्याच गोष्टी तर काही लोकांनी अनुभवल्या असतील ते. आणि बाळक्रीडा, तीर्थावळी, समाधी ह्यातल्या काही ज्या शंका म्हणा काही अडलेल्या गोष्टी ते सगळे आमच्या बाबांकडे विचारायचं. आणि तिथं विषय चालला असताना आत हरी बाहेर हरी हा काय प्रकार आहे म्हणजे, आणि हा काय प्रकार असं सांगत असताना बाबा सांगायचे, बाबा की जोपर्यंत माणसाच्या दृष्टीची भेददृष्टीची जात नाही तोपर्यंत बाहेर परमात्मा माणसाला दिसत नाही. आणि अंतःकरणामध्ये जोपर्यंत काम क्रोधाचे विकर निघून जात नाहीत तोपर्यंत अंतःकरणामध्ये परमात्मा आहे हे दिसत नाही म्हणले. बाहेरच्या स्वरूपात असताना सर्वाभूती पाहे एक वासुदेव. अरे सर्वत्र परमात्मा पाहणं सोपं आहे का? आपल्याला आपला आणि परका यातला भेद मिटणं आपला. अजून पंक्तीला बसल्यानंतर आपल्या गावची लोक जर आली माऊलीच्या सोहळ्यामध्ये आपण बघतो माणसं त्याला हाका हाका मारू मारू बसवते ती. आणि ती जर बिना ओळखीचं असेल हे ओट ओट थांब थांब म्हणतात का नाही का? आपला परका हा भेद आपल्या दृष्टीला आहे. पण संतांची दृष्टी जर पाहिली आप त्या नदीसे पारखे, हा आपला आणि तो परका ही वृत्तीच निघून गेलेली आहे. सगळीकडे एकच आहे. वासुदेव सर्वमिती सम आत्मा सुदुर्लभ. किंवा सर्वाभूती पाहे एक वासुदेव सोन्या ठावा अहंतेचा तोची संत साधू ओळखावा निका. आणि ये रे ती ऐका मायाबद्ध. नामदेव सांगतात येर म्हणजे तुम्ही आम्ही आपण मायाबद्ध आहोत. जे मायातीत आहे म्हणजे मायेतून पलीकडे निघून गेलेला आहे. याच्या दृष्टीला जर पाहिले तर विश्वी माझ्या देखे विठोबासी नाही का. विश्वामध्ये सगळीकडं त्यांना कोण दिसतो? परमात्माच परमात्मा दिसतो. असं स्वरूप ज्याचं झालेलं आहे, असं ध्यान ज्याचं झालेलं आहे आणि ज्याच्या अंतःकरणातून काम क्रोधादी विकार निवृत्त झालेले आहेत, निघून गेलेले आहेत, असं चित्तामध्येच परमात्मा येऊन थांबतो. अन्य ठिकाणी परमात्मा आपल्याला अदृश्य रूपामध्ये सापडतो. तो प्रत्येकाच्या ठिकाणी प्रगट रूपाने दिसत नाही. प्रगट रूपाने दिसण्याकरता भक्त व्हावं लागतं. किंवा तुकोबर सांगतात तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कोळो. हे महिमान कळण्याकरता आपल्यालाही त्याच पात्रतेचं बनावं लागतं, अन्यथा नाही. आणि म्हणून तुकोबारा तीन तीनदा देवाला विनंती करतात, देवा ज्याच्या अंतःकरणामध्ये तुझं वास्तव्य आहे त्याची संगत मला घडू दे. अन्य लोकांची संगत जर केली तर परिणाम काय होईल? नामदेव सांगतात दुष्ट तो दुर्जन दुरीच धरावा संग न करावा पापियांचा. अरे दुष्टांची संगत कामाची नाही. काय दुर्जनाचं बोलणं गोड असतं. दुर्जनाचं सुरुवातीला बोलणं गोड आहे पण हृदयामध्ये जर बघितलं तर हालाहाल आहे. मधुतिष्ठती जिव्हाग्रे हृदय येतू हालाहलम. काय एका सुभाषितकाराने सांगितले, अरे एखाद्या
माणसाच्या जिभेवरती मधाचं बोट लावावं असं गोड बोलणं असतं हो. पण अंतःकरण जर पाहिलं तर हृदय तू हलाहलम, हृदयामध्ये मात्र हलहाल नावाचं वीज जसं घातक आहे तसे त्याचे विचार घातक आतमध्ये भरलेले असतात. तसं दुर्जनाचं बोलणं गोड आहे पण परिणाम मात्र घातक आहे. घोले बाबा सांगायचे, घोले बाबा सो इथं या गावात भरपूर वेळ आलेले विठ्ठल बाबा. घोले बाबा पाठामध्ये आम्हाला सांगायचं चार वाक म्हणजे चारू म्हणजे सुंदर आणि वाक म्हणजे वाणी. ज्याची वाणी गोड आहे सुंदर आहे त्याला काय म्हणतात चारवाक. चारवाक हा नास्तिक आहे, देव न मानणार आहे, वेद न मानणार आहे. आणि त्या चारवाकाचं तत्वज्ञान असं आहे, यावत जीवम सुखम जिवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. म्हणजे चारवाकांना असं सांगितलं, एखादा माणूस त्याच्याकडे गेला म्हणला अरे बाबा तूप खायची इच्छा आहे, मला काय खायची इच्छा आहे, तूप खाण्याची इच्छा आहे. मग हा चारवाक काय म्हणतो, ऋणम कृत्वा, म्हणजे एखाद्याकडनं काय कर, उसनं घे, ऋण काढ आणि तुझी तूप खायची इच्छा काय कर, पूर्ण कर. मग ती म्हणला बाबा ऋण काढून तूप खाणं बरोबर आहे तुझं म्हणणं, पण ऋण जर नाही फिटलं तर आणि पुढं सप्तच नाही मिळालं तर मग मी कसं ऋण फिडू म्हणला, नाही का. मग कसा मेळ लागायचा आहे. मग ती चारवाक सांगतो, अरे भस्मीभूतस्य देहस्य, एकदा का तुझा देहाची राख रांगोळी झाली की कसलं ऋण आणि कसलं काय आहे. म्हणून तुकोबरा देखील सांगतात यांचा जीव कसा आहे, जीवतोची देहतोची देव, भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाषांडाची. तुकोबरा सांगतात की देहालाच देव म्हटलेला आहे, भोजनाला भक्ती म्हटलेला आहे आणि मरणाला काय म्हटलेलं आहे, मुक्ती म्हटलेलं आहे. असं तत्वज्ञान सांगताना त्यांना गोड वाटतं, ऐकताना आपल्याला गोड वाटतं, पण परिणाम मात्र दुःखात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तरे. देवाला न मानण्यामुळं किंवा देवाला न जाणण्यामुळं मरायचं पुन्हा जन्मायचं, मरायचं पुन्हा जन्मायचं आणि ह्यामध्ये आपण अडकून बसू. पण यातून सुटण्याकरता संतांनी सांगितलेले विचार आपल्याला केले पाहिजेत. पण दुर्जनाचं बोलणं गोड आहे, मग काय करा, लांब ठेवा. किंवा नाथ महाराज सांगतात त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध नाही, तर त्याच्यामुळं आपलं जीवन नाश पावल. कळाचे संगती उपयोगासी नाही, कळाचे संगती उपयोगासी नाही, कळाचे संगती उपयोगासी नाही, कळाचे संगती उपयोगासी नाही, कळाचे
खळाचे संगती उपयोगासी नये, आपणा अपाय त्याची संगी. खळ खळ म्हणजे दुष्ट दुर्जन अशांची संगत जर आपल्या जीवनामध्ये घडली तर त्याच्यामुळं आपलाही जीवन नाश पावल्याशिवाय राहत नाही, बरबाद झाल्याशिवाय राहत नाही, अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून अशांची संगत करू नका, लांब ठेवा. म्हणून दुष्ट तो दुर्जन दुरीत धरावा, संग न करावा पापियांचा. अशा पाप्यांच्या संगतीमध्ये जीवन घालवू नका. त्याच्याकरता दृष्टांत दिला. काय दृष्टांत दिलं? सर्पाचे ते पिल्लू सान म्हणून पोसिले आणि त्याची पान दिले अमृताचे. नामदेवराय म्हणतात सापाचं पिल्लू लहान आहे, अज्ञानी आहे. सान सान म्हणजे काय? लहान, अज्ञान, नाही का? लहान आहे, अज्ञान आहे असं म्हणून. आता काय झालं, कीर्तन झाल्यानंतर आपल्या वस्तीकडे जाताना एखादं सापाचं पिल्लू जर दिसलंच, उचलून खिशात घाला. का? लहान आहे, गाठून जाईल कुठं तर, नाही का? असं म्हणून काय करा, खिशात घाला आणि घरी नेऊन त्याला दूध जरी पाजलं तरी ते तुम्हाला दणका दिल्याशिवाय राहणार नाही. का? त्याची जात तसे पयप्पानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम, केवळ विष ओकणारी जात आहे. आणि त्यामुळं आपणापाय त्याचे संगी. अहो तुकोबरा देखील हेच सांगतात. कीर्तन झाल्यानंतर जात असताना भला मोठा नाग जर असा समोर उभा राहिला, तुम्ही काय करताल? कीर्तनात सांगितले सर्वाच्या हृदयामध्ये कोण आहे? परमात्मा आहे. नागात बी कोण आहे? देवच आहे, नारायणच आहे. म्हणून जाऊन त्याला मिठी मारतो का आपण? अहो तिकडं दिसला म्हणजे आपण इकडं पळतोया, नाही का? त्या जवळ बी आपण जात नाही. पण तुकोबरा सांगतात जसं परमात्मा सगळीकडे जरी असला, तुका म्हणे विंचू सर्प नारायण. काय सांगितलं पुढं? वंदावे दुरून शिव नाही. त्याला लांबून नमस्कार करा. त्यात नारायण आहे, त्यात देव आहे. म्हणून जवळ जाऊन जर त्याला पाया पडायचा प्रयत्न केला तर वर्ण फणा बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वंदावे दुरून, नारायण आहे बरोबर आहे, लांबून नमस्कार करा. तसं दुर्जनाला, दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. दुर्जनाला, मूर्खाला, पाप्याला शास्त्र काय सांगतं? पहिल्यांदा नमस्कार करा. आणि दुसरा नमस्कार कोणाला? सज्जनाला. हा, म्हणून दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. दुर्जनाच्या संगतीमध्ये राहू नका. आपलं जीवन वाया गेल्याशिवाय राहणार नाही. हेच तुकोबऱ्यांना माहीत असल्यामुळं की दुर्जनाच्या संगतीमध्ये पतन उद्धार, संघाचा महिमा आणि त्याच्या हवे अधमा संत सेवी. काय तुकोबरा अगदी स्पष्ट सांगतात. त्याच्या संगतीचा त्याग करा. सुरुवातीला चांगलं वाटतं, गोड वाटतं, मऊ वाटतं, पण नंतर मात्र ते आपल्याला घातक आहे. म्हणून अशांच्या संगतीमध्ये राहू नका. मग कुणाच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे? जर एकतर संगत करूच नका असं शास्त्र सांगतं आपलं. आताच संघ परित्यज्य. हा काय सांगितलं शास्त्रानं? आताच संघ म्हणजे जेवढा संघ आहे त्याचा काय करा? त्याग करा. का? निसंग सुखम वैष्णुते. निसंगामध्ये काय आहे? सुख आहे. एकटं राहण्यामध्ये काय आहे? सुख आहे. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे बघा, एकटा जीव, बरोबर आहे ना? एकटा जीव सदाशिव. एकटा असलेल्या माणसाला काय काळजी आहे? गॅस किती मागला, लाईट बिल किती आलं, त्याला काय त्याचं घेणं देणं आहे? आज ह्या गावात उद्या त्या गावात निघून जाते. हां, पण दुःख म्हणजे संघ त्याच्या पाठीमागं लागलेला आहे. त्याला मात्र या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो. म्हणून एकटा जीव सदाशिव. पण एकटं राहणं शक्य आहे का आपल्याला? राहू शकतो का आपण एकटं? शक्यच नाही. माणसाचा स्वभाव असा आहे, मनुष्य कळपाने राहतो, म्हणजे वस्तीने राहतो, एकत्र राहतो. एकत्र राहण्याची आपल्याला काय आहे? सवय आहे. आणि त्यामुळं संघाशिवाय
आपण राहू शकत नाही. मग संगत जर करायचा आहे जीवनामध्ये, मग कुणाचा संग करावा? संग करायचाच झाला तर सज्जनाचा संग करा, संतांचा संग करा. तुकोबराच्या हे सांगतात ना, संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा. हाची भाव माझी या जीवा पुरवी देवा मनोरथ. संतांच्या संगतीमध्ये राहा. आता संतांच्या संगतीचा जर थोडक्यात विचार केला, दुर्जनाची संगत जर आपण पाहिली आपल्या जीवनाला नाश करणारी आहे. मग सज्जनाची संगतीपासून आपल्याला काय फायदे आहेत? तर सज्जनाच्या संगतीमध्ये किती फायदे सांगू. राजा भर्तृहरी आपल्या नीतिशतकामध्ये संतांच्या संगतीचं महात्म्य सांगताना सांगतात, जाड्यम धियो हरती सिंचती वाची सत्यम, मानोन्नती द्विषती पापमपा करोति, चेत प्रसाद यति दीक्षुतनोति कीर्तिम, सत्संगती कथय किम न करोति पुंसाम. भर्तृहरीने आपल्याला प्रश्न केला, अरे किम न करोति, संतांच्या संगतीमध्ये काय मिळतं, काय मिळत नाही मला सांगा. जाड्यम हरती, जाड्य नाम अज्ञान, अज्ञानाची निवृत्ती कुठं होते? संतांच्या संगतीत. अज्ञान म्हणजे अज्ञान जाऊन काय प्राप्त होते आपल्याला? ज्ञान प्राप्त होते. ज्ञान कुठे मिळतंय? संतांच्या संगतीमध्ये. अन्यथा ज्ञान प्राप्त करणं अत्यंत कठीण आहे. जया ज्ञाना लागी गगन गिळता ती योगी, स्वर्गाच्या अडवंगी उमडोनी. सहज ज्ञानाची प्राप्ती नाही, पण सहज ज्ञानाची प्राप्ती कुठे आहे? संतासी ओळगोनी वश्य. ज्ञानोपराय म्हणतात, संतांच्या संगतीत जा, किंवा भगवान देखील ज्ञानप्राप्तीचा विधी सांगत असताना असं सांगतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिनः. हे तत्वदर्शी संत तुला ज्ञानाचा उपदेश करतील, पण कधी? परिसेवायाम. तिथं सेवा घडली पाहिजेत. संतांची संगत आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजेत. आणि संतांची संगत घडल्यानंतर हे कठीण असलेलं ज्ञान संतांच्या कृपेनं सहज प्राप्त होतं. कसं प्राप्त होतं? सहज. कितीतरी उदाहरण पहा. नाथाच्या संगतीमध्ये राहणारा गावबा, तुकोबाच्या संगतीमध्ये राहणारा कोंड्या, नाही का? तुकोबारांच्या संगतीत राहणारा कोंड्या. कोंड्याची कथा सगळ्यांना माहीत असेल, नाही का? कोंड्या म्हणजे देहू गावातलं एक पोर होतं, आणि त्या पोराला रोज पुरणपोळी खायची इच्छा होती. काय होती? रोज पुरणपोळी, रोज पुरणपोळी. आता रोज पुरणपोळी करून देणं शक्य आहे का? तुकोबारांच्या काळामध्ये बाई गरीब होती, त्याची आई म्हणायची, बाबा अरे तुला पुरणपोळी कुठली देऊ? 4 घरं काम करावं तेव्हा घरातली चूल पेटत्या, आणि तुला रोज पुरणपोळी. ते म्हणायचं, मला काय सांगू नको, मला पुरणपोळी खाऊ घाल. आई कटाळून गेली. गावातले बरेच मांत्रिक झाले, तांत्रिक झाले, कोणाचा गुण येईना. मग एक दिवशी एक बाई म्हणली, अगं त्या तुकोबाचं सगळं जग ऐकतंय म्हणली. काय म्हणली बाई? तुकोबाचं सगळं जग ऐकतंय. बरं मग जा त्याला तिथं घेऊन. तुकोबांना सांगितलं म्हणजे पोरं ऐकलं म्हणली. काय? माणसाचं सगळं उपाय संपलं, मग कुठे येते ती? देवाकडं म्हणा, संताकडं मग येते ती. तोवर येत नाही ती. जोपर्यंत झटका बसत नाही तोपर्यंत आज देव आठवत नाही, तोपर्यंत संत आठवत नाहीत. आता कोणाचाच पोर ऐकना, बघू शेवटचा उपाय करून म्हणून तुकोबाकडे आणलं. आणि तुकोबाराकडे आणल्यानंतर तुकोबाराने त्या बहिणीने विनंती केली, महाराज पोराला सांगा. म्हणजे काय सांगू? पुरणपोळी खाऊ नको म्हणाव, रोज पुरणपोळी याला कुठली देऊ म्हणले मी. तुकोबारा म्हणले, याला पुरणपोळी खायचे? म्हणले होय पुरणपोळी खायचे. तुकोबाने पाहिलं, त्याचं नाव होतं कोंड्या. कोंड्या तुला पुरणपोळी खायचे? ती म्हणला होय. तुकोबारा म्हणले, तुला जर पुरणपोळी खायची असेल तर तुला इथं राहावं लागेल म्हणले ती होत. ती कोंड्या काय म्हणला, पुरणपोळी जर मिळत असेल तर मसनात सांगा, तिथं राहतो म्हणला मी, पण मला काय मिळाली पाहिजे? रोज पुरणपोळी मिळाली पाहिजेत. तुकोबारा म्हणले काय हरकत नाही, राहा इथं. तुकोबाराच्या मंदिरात, म्हणजे देहू ते मोठं मंदिर ना आपलं, त्या मंदिरात तुकोबाने त्याला ठेवलं. आता विचार करा, तुकोबारांची 4 घरं भिक्षा मागायच्याशिवाय घरातली चूल पेटत नव्हती, आणि तुकोबारा कुठलं त्याला पुरणपोळी द्यायचे? तर गावच्या पाटलाचा असा नियम होता, महानैवेद्य रोज पांडुरंगाला समर्पण करायचा. आता महानैवेद्य म्हणजे कसा असतो माहित आहे ना? नैवेद्य वेगळा आणि महानैवेद्य वेगळा. नैवेद्य म्हणजे आम्ही घरात रोज जे काही करतो ते देवाला दाखवणं, याला काय म्हणायचं? नैवेद्य.
आणि सणावाराला काय असतो? महानैवेद्याला पुरणपोळीशिवाय महानैवेद्य होऊच शकत नाही. आणि त्या पाटलाचा रोज महानैवेद्य 5 पुरणाच्या पोळ्या हे थप्पी अशी लागलेली असायची. आणि पोळ्या बी अशा निवदासारख्या नाही हो, अशा मोठ्याच्या मोठ्या पोळ्या. पुराण एवढं कणिक एवढी असायची. आता सगळं उलटच झालंय, कणिकच एवढी असते, पुरण हुडकावं लागते त्यात कुठं येते नाही का. आता जुन्या काळातल्या बाया करणाऱ्या पोळ्या. आता काय बाई जर सुगरण असेल तर कोंड्याचा काय होतो या मांडा सुद्धा होतोय. आणि नाहीतर मग डबच्या डब मसाला पण चव नाही कशाला नाही का. डबच्या डब मसाला पण हाताला जर चव नसेल तर काय उपयोग आहे. तसं नाही, तुकोबाच्या काळात अशा मोठ्या मोठ्या पोळ्या ताट भरून आणि ती अशी एकावर एक 5 पोळ्याची चवड लावलेली. पण नुसत्या पुरणपोळ्या होत्या का नैवेद्याला? भात वेगळा, भजी वेगळी, पापड वेगळं, चटण्या कोशिंबऱ्या वेगळ्या, आमटी वेगळी, तुपाची वाटी वेगळी, दह्याची वेगळी, दुधाची वेगळी. फक्त तोंडाला पाणी सुटून देऊ नका नाही का. हे सगळा असा नैवेद्य मोठाच्या मोठा, एका माणसाला सहज उचलता येणार नाही एवढा नैवेद्य. आणि एवढा नैवेद्यावर तुकोबाचं अख्खं घर जेवण करत होतं. पण तुकोबारांनी तो नैवेद्य उचलला आणि कोणाला दिला? कोंड्याला दिला. तुकोबाराच्या मनामध्ये आलं नाही, लागा 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 ह्यालाच एवढा दिल्यावर आपल्या घरचं कसं व्हायचं. तिथं तुम्ही आम्ही जर असतो त्या बैला मुलाचं बाई त्या कोंड्याला घेऊन जा तिकडं इथं येऊन नको नाही का. पण तुकोबाराची दृष्टी होती, तुकोबाच्या दृष्टीला अशी भेद नव्हता. कोंड्याला नैवेद्य द्यायचा. कोंड्याला एका टायमाला त्या पोळ्या आणि ती भात संपायचा नाही एवढा, मग 3 टाइम खायचं बघा. दुपारी खायचं, संध्याकाळी खायचं, आणि त्यातून शिल्लक राहिल्यावर सकाळी न्याहारी आणायचं नाही का. असा त्याचा बेत चालला. पूर्णाच्या पोळ्या खाऊन हे असा गट्टू झाला चांगला. तू पण दूध आणि काय काय कमी आहे काही, घृतकुल्ल्या मधुकुल्ल्या सगळं खाऊन चांगली मस्ती आली अंगात. मस्ती गप बसू दे होय, मस्ती गप बसू दे ना. आणि मग ही पोर काय करायचं, गावातल्या पोरासंग भांडणं करायचं, खोड्या करायचं. 2 पोरं अशी धरायची आणि त्यांची डोकी अशी आपटायची बघा, टक्कर लावायची, टक्कर पोराची. लहान लहान पोर ठकाखट जशी बोकडं ती मेंढकं टक्कर घ्यायची की नाही, तशी डोक्यावर डोकी आपटल्यावर कसं होते घरी गेल्यावर बघा. आता इथं नका होत. आणि ती टक्कर लागल्याबरोबर पोराची टिंगुळायचं, पोरगं रडत जायचं आईकडं. आई येतं पोरगं रडते म्हणजे सगळ्यात जास्त राग कोणाला येतो या आईला येतोय. आई म्हणायची, सांग बाळ्या तुला कोणी मारलं म्हणायची. अगदी मोठ्या आवाजात म्हणायची, पदर खाऊन म्हणायची, सांग कोणी मारलं. ही म्हणायचा कोंड्याने मारलं. कोंड्याने म्हणले की बाय ग बसायची, जाऊ दे तिकडं जाऊ नको बरं. परत दहशत निर्माण झाली आख्या देऊत कोंड्याची, अशी ताकद झालेली चांगली. आणि ती कोंड्या म्हणले की लोक घाबरायला लागली. आणि ती निवांत पोळ्या खाऊन झोपाचं बहुरी, म्हणजे त्याला काय दुसरं काम नसायचं. आणि त्यामुळे एक दिवशी प्रसंग असा घडला, चातुर्मासाचा दिवस, आणि देहूमध्ये पुराण सांगण्याचा नियम होता त्या तुकोबारांच्या काळामध्ये. आणि ते पुराण सांगण्याकरता चिंचवडवरून पुराणिक बुवा यायचा आणि रोज पुराण सांगायचा. एक दिवशी असा पाऊस पडला की पुराणिक बुवाला लवकर येताच येईना. आता टाईम तर निघून चालला, आणि टाईम निघून चालल्यानंतर गावातल्या लोकांनी विचार केला आजचा नियम बुडला नाही पाहिजेत. मग कोण सांगायचं पुराण. तर गावातले लोक म्हणले आपले तर आहे म्हणले तुकाराम महाराज, त्यांना विचारू म्हणले सांगता का आज. आले गावातले लोक, तुकोबा गावातला नियम आहे पुराण सांगण्याचा. बरं मग पुराणिक बुवा काय येऊ शकणार नाहीत, पाऊस पडतोय, मग तुम्हीच आजचा नियम पूर्ण करा म्हणले. तुकोबरा म्हणले मला काय येतंय म्हणले, मला नाही जमायचं म्हणले. मग कोणी करायचं, मला नाही जमायचं. आणि मग तुकोबरा म्हणतात लय आग्रह करताय तर एक काम करा, त्या ववरीत कोंड्या झोपल्या म्हणले. काय म्हणले तुकोबा, त्या ववरीत कोंड्या झोपल्या, जा त्याच्याकडं आणि त्याला सांगा पुराण सांगायला. लोक कोंड्याचं नाव घेतल्याबरोबर लोक म्हणले आजचा नियम राहिला तर राहू द्या, त्याला उठवायला लावू नका म्हणले. आम्हाला घाबर भीती होती निर्माण त्याची झाली. तुको म्हणले जा मी सांगतोय, सांग त्याला उठवायला. 4 लोकांनी ताकद एकजूट केली. तुकोबा म्हणते त्याला आपण उठवूच म्हणले आता कोंड्याला नाही का. गेली 4 जण थर 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 करत. ही निवांत वाकळ पांघरून बाहेर पाऊस पडत होता, गार वातावरण निर्माण झालं. वाकळ अशी धरली, हात लाट 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 करायला, आणि एकानं अशी वाकळ ओढली आणि हे लाटकन उठलं. कोण आहे रे मला.
ही चौघवी लाट 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 घाबरायला लागली, थरथर करायला लागली. ती म्हणले नाही नाही तुकोबाने तुला बोलवलंय म्हणले. कोंड्याला काय म्हणले, कोंड्या तुला तुकोबाने बोलवले. आणि तुकोबाचं नाव घेतल्याबरोबर कोंड्या घाबरला. लागा लागा तुकोबाने आपल्याला उठवले म्हणल्यावर नक्कीच गावच्या लोकांना आपल्या चाड्या तुकोबाला सांगितल्या. आता उद्यापासून पुरणपोळी काय आपल्याला मिळत नाही म्हणले. घाबरलं कोंड्या. आलं तुकोबापाशी. तुकोबा हात जोडून उभारलं. तुकोबाराया मला बोलवलं. होय म्हणले कोंड्या. काय काम आहे? काय नाही म्हणले, आज पुराण एक बो आलं नाहीत. बरं मग तेवढं गावातलं पुराण सांग म्हणले. जा पुराण सांग म्हणल्यावर कोंड्या म्हणला मला पुराण सांगायला नाही, पुराण खायला जमतं मला. पुराण सांगायला काय सांगताय म्हणले, पुराण खायला सांगा म्हणले. पाठीवर खातो म्हणले. नाही नाही अरे रोज खाल्लं म्हणले, आज जाऊन सांग म्हणले. आणि सांग म्हटल्यानंतर तुकोबाने त्याच्यावरती कृपादृष्टी केली. मस्तकावरती हात ठेवला. हात मस्तकावरती ठेवल्याबरोबर ये हृदयीचे ते हृदयी घातले. ह्याला शक्तिपात योग म्हणतात. आपल्या हृदयातलं ज्ञान तुकोबाने कोंड्याला किती वेळा दिलो? क्षणात कृपादृष्टीनं पाहिल्याबरोबर हा दिटिवा जयावरी झळके की हा पद्म करू माता पारुके तो जीवची परितुके महेशीसी. संतांची कृपा वरद हस्त जर आपल्या मस्तकावर जर ठेवला तर आपली तुलना भगवान शंकराबरोबर होते. इतकं सामर्थ्य त्यांच्या कृपेचं आहे. आणि कृपेदृष्टीनं पाहिल्याबरोबर तो पुराण सांगण्याकरता कोंड्या जाऊन व्यासपीठावर बसला. असं अस्खलित पुराण सांगू लागला. लोक डोलू लागली. आणि खरा पौराणिक बुवा थोडा उशीर झाला आला पाऊस थोडा थांबल्यावर. आणि बघितलं मंडपात तर आज रोजच्या पेक्षा जास्त गर्दी आहे म्हणला. पावसात सुद्धा काय भानगड आहे, कुठनं पोहा आणला म्हणले यांनी. आणि त्यांनी नीट निरकून बघितलं तर तिथं कोंड्या होता. कोंड्या बसलेला. ह्या कोंड्याची भीती त्या पौराणिक बुवाला सुद्धा होती. का? पौराणिक बुवा जुन्या काळात तुकोबारांच्या काळातली गोष्ट आहे. त्या काळामध्ये गाड्या नव्हत्या माणसाकडं. मग काय असायचो, घोडी असायची नाही का. आणि ते घोडे घेऊन यायचं म्हातारं रोज. आणि पुराण सांगायला आतमध्ये का भटजी बुवा बसलं की कोंड्या त्या घोड्याचा लगाम सोडायचा आणि द्यायचं सोडून. भटजी बुवा रातभर हिंडायचं देऊत अख्ख्या कुठं गेलं म्हणून घोड. असं खोड्या करणार पोहार. आणि आज पुराण सांगायला बसलंय. हे कशाचं कारण आहे? संतांची संगत. आणि त्या संगतीमुळं जाड्यम हरती जाड्यनम अज्ञान. अज्ञानाची निवृत्ती ज्ञानाची प्राप्ती कुठं होते? संतांच्या संगतीमध्ये होते. अजून काय होते? मानोन्नती. आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय मिळतोय? मान मिळतोय. मान सन्मान प्राप्त होतोय आपल्याला. कुणामुळं होतोय हो? संतांमुळं. जुन्या काळातले लोक गोष्ट सांगायचे बघा. कीर्तनात गेल्यानंतर बोचा थाट असतोय नाही का. आता काय थाट सांगू तुम्हाला. नामदेवप्पा शामगावकर सांगायचं गोष्ट. असंच कीर्तनाला गेलो म्हणले एका ठिकाणी. आणि कीर्तनाला गेल्यानंतर बसायला पाठ, पुढं ताटाला पाठ, मागं टेकाला पाठ, ताटामध्ये वाटीची दाटी दाट. अरे किती वाट्या ताटामध्ये, दुधाची एगडी, दह्याची एगडी, खिरीची एगडी, तुपाची एगडी, अशी दाटी दाट. आणि असा पुढं उदबत्याचा गमगमाट. असा आपला थाटमाट. कुठं? सप्त्याला गेल्यावर. कीर्तन झालं आणि बुवा रात्रीतनंच निघून गेलो माघारी. रात्रीतनं घरी गेल्यावर अशीच कडाक्याची थंडी पडली होती बाहेर. लाईट गेली होती. बेल बंद पडली होती. हे दार वाजवून वाजवून दबलं. कडी वाजवतंय. हाय का हाय का खालनं ओरडतंय. आतनं काहीच आवाज नाही. अजिबात रिस्पॉन्स नाही. विचारतच नाही कोण घरी गेल्यावर. आवाजच येईना बाहेर. हे तसंच कुडकुड 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 करत उभारलं तिथं. 10-15 मिनिटं गेल्यावर मग आतनं आवाज आला. दम नाही का? हा आला का? इकडं बसायला पाठ, टेकाला पाठ, ताटाला पाठ नाही का. आणि इकडं दम नाही का? आतनं आवाज आला. हे मी गप उभारते असं काहीच बोलत नाही. पुन्हा 10-15 मिनिटं निघून जाते. मग कसं तरी दार उघडलं जातं. आणि दार उघडल्याबरोबर मांजर कसं घुसतात. दार उघडल्या तसं आत घुसतंही. आणि तसं आत घुसल्यानंतर बरं आत गेल्या गेल्या काय गादी टाकून ठेवलेली असते का, चादर ठेवलेली असते का, पाण्याच्या तांब्या भरून ठेवलेले असते. छे छे. आपणच जायचं, आपणच चादर हुडकायची, आपणच झटकायची, आपणच टाकायची, आपणच त्याच्यावर झोपायचं. तिथं काय व्यवस्था केलेली नसते घरी गेल्यावर. आणि इकडं आल्यावर गाद्यावर गाद्या, आच्चरदाण्या, मच्छरदाण्या, बाकीच्याची ताना तानी नाही का इकडं गेल्यानंतर. आणि इकडं
घरामध्ये काय नाही, पण सकाळी उठल्या उठल्या लगेच चहा देते तुम्ही हातात. अहो चहा सोडा, नाश्ता बी नाही, सकाळचं आणि संध्याकाळचं मिळून एकच टाइम जेवण. हा, बेत बी ठरलेला, पिठलं भाकरी, पिठलं भाकरी. भाकरीतनं हात उठला की पिठल्यात, पिठल्यातनं उठला की तोंडात. एवढंच असाच हात हालतो बघा वळिंब्यात. तिकडं चटणी नाही, तिकडं पापड नाही, तिकडं भजे नाही. छे 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 छे, पिठलं भाकरी, पिठलं भाकरी, याच्या पलीकडे काय नाही. आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर खाने को मिष्टान्न मिले, लेने को हरिनाम, और मिष्टान्न खा खा कर मर गया तो अंत में वैकुंठ धाम. नाही का, शेवटी आपल्याला वैकुंठ धामाची प्राप्ती संतांच्या संगतीमध्ये होते. संतांच्या संगतीत मानोन्नती, मानाची उन्नती संतांच्या संगतीमध्ये. वाचेला पवित्रपणा कुठं प्राप्त होतोय? संतांच्या संगतीमध्ये. सगळ्याच गोष्टी तर संतांच्या संगतीमध्ये आहेत. तर किम न करोती पुंसाम, अरे का करू नये आपल्या जीवनामध्ये संतांची संगत. म्हणून संतांची अजून काय मिळतं? अरे काय मिळत नाही तेवढं सांगा. तुकोबरात सांगतात, आपण नेहमी अभंग दिंडीमध्ये म्हणतो, संत सज्जनी मांडले तुका, संत सज्जनी
मांडली दुकाने, जे ज्याला पाहिजे ते आहे रे. ज्याला जी गोष्ट पाहिजे ती कुठं मिळते? त्याला संतांच्या संगतीमध्ये मिळते. आणि असे सर्व दृष्टीनं फलदायी असल्यामुळं तुकोबराय देवाला म्हणतात देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती. आम्हाला आमच्या जीवनामध्ये कुणाची संगत घडावी? तसेच अशा सज्जनाची संगत घडावी की ज्याच्या चित्तामध्ये तू राहतो. अन्यथा इतरांची संगतीची आम्हाला गरज नाही. का गरज नाही? अरे हेच आवडतं ना आम्हाला. ऐसे आवडते मना आणि देवा पुरवावी वासना, हेच मला आवडतं हो. याच्यापेक्षा दुसऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये आम्हाला आवडत नाही. वास्तविक पाहता प्रत्येकाच्या आवडीचा विषय वेगळा आहे. माणसाच्या आवडीचा विषय वेगळा, संतांच्या आवडीचा विषय वेगळा आणि देवाच्या आवडीचा विषय वेगळा. देवाला काय आवडतं? नाथराय सांगतात, आवडे देवासी तो ऐका, आवडे देवासी तो ऐका, आवडे देवासी तो ऐका, आवडे वासना हा शब्द घातला. वासना दोन प्रकारचे, एक चांगली आणि दुसरी वाईट. चांगली वासना कोणती? भगवत भक्ती करावी, संतांच्या संगतीमध्ये राहावी, ही चांगली वासना आहे. चांगली वासना म्हणजे आवड. आणि काही वासना अशा असतात की जे बंधाला कारण ठरतात. जडभरत राजाचं उदाहरण बघा. जडभरत राजाने सर्वसंग परित्याग करून बास आता संसार करायचा नाही, पण राज्याचा त्याग केला, सगळ्याचा त्याग केला, बायका मुलाचा सुद्धा त्याग केला. आणि कुठं जाऊन राहिलं? वनात जाऊन राहिलं. का? बास आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवाला समर्पण करायचं म्हणून जाऊन लांब राहिलं. पण परिणाम काय झाला? परिणाम तिथं तपश्चर्या करण्याकरता झोपडी बांधून राहत असताना, दुपारच्या वेळेस आंघोळ करायला नदीला गेला असताना काय प्रसंगाला सगळ्याला माहीत आहे. एक गर्भीण हरणी वाघाच्या डरकळीला घाबरली, उडी मारताना तिचं पाडस त्या नदीत पडलं आणि तिथे जडभरताच्या हातात गावलं. हरणाचं पिल्लू, मुळात हरणच देखणं असते ना का, आणि त्याचं पिल्लू त्याच्यापेक्षा देखणं. लहानपणी काय गाढवाचं लेकरू सुद्धा भारी वाटतंय नाही का. हा, गाढवाचे ताने पालटती क्षणक्षणे. जन्मल्याबरोबर गाढवाचं पिल्लू काय वेळ दिसतं वय. हा, तसं हरणाचं पिल्लू अत्यंत गोजीरवानं. अरे 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 कोणी टाकलं म्हणले, पण घेऊन आलं घरी. डोळे उघडत होतो. आता त्याला बोळ्यानं दूध पाजलं, मोठं केलं. त्या हरणाच्या पिल्लामध्ये इतका जीव गुंतला, इतका जीव गुंतला. अरे ज्याच्यासाठी आपण गेलो होतो, हा, ती गेलं बुंबलं तिकडं, आणि हे त्याच्याच पाठीमागं लागलं त्या हरणाच्या पिल्लाच्या. आता हरणाचं पिल्लू माणसाला होतं का हो जास्त? एक दिवशी आपला स्वभाव दाखवतं, निघून जातं. तसं हरणाचं पिल्लू त्या कोपट्यातनं उडी हाणली गेलं निघून. आणि ती निघून गेल्यानंतर ह्याचा जीव त्याच्यात गुंतलेला. कुठं गेलं, कुठे गेलं, कुठे गेलं, कुठे गेलं. कुणी खाल्लं असेल का? कुणी धरलं असेल का? कुणी शिकार केली असेल का? नाही, ते प्रश्न डोक्यामध्ये येऊ लागलं. अन्न पाण्याचा त्याग करून त्या हरणाला हुडका लागलं पिलाला. हुडकता 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 अन्न पाणी विसरून गेलं, धडकून पडलं आणि तिथंच मेलं. आणि मेल्यानंतर त्याची वासना कुठं राहिली? हरणाच्या पिल्लात. परिणाम काय झाला? ज्यानं सगळं सोडून दिलं होतं मुक्त होण्याकरता, तो जडभरत राजा
हरणी गर्भा गेला का घाला तो घातला वासनेचा. वासना अशी बलवत्तर आहे म्हणून नाथ महाराज सांगतात ही वासना म्हणजे वडाळ गाय आहे. आणि त्या वडाळ गायचा वासना वडाळ गाय गाड्यांनो आता चालू लय उशीर झाला. वडाळ गाय मग तिचा हाणून मोडावा पाय. आरतीचा पाय मोडला पाहिजे. आणि जर त्या वासनेला आवरलं नाही तर ऐकते वय ती छे 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 आवरणं अत्यंत कठीण आहे. मोठ्या मोठ्याला आवरले नाही बुवा. मज कामाचे निघाये ब्रह्मा कन्ये धरू पाये पाराशर्य केले काय भोगली दिवा दुर्गंधा. मुळात पहा लय मोठी कथा भागात ही अत्यंत घातक अशा प्रकारची वासना आहे. पण तीच वासना जर चांगल्या कामामध्ये गुंतवली चांगलं स्वरूप जर तिला प्राप्त करून दिलं तर परिणाम भगवत स्वरूपात तुम्हा आम्हाला प्राप्त करून देते. हो गोविंद गोविंद मना लागली हा छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. आणि म्हणून ही जी वासना आहे ना आमची त्याच्याकरता ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना ही वासना आमची पूर्ण कर. अजून काय पाहिजेत त्या थोडक्यात विचार आपण करू. पण एक वेळेस पांडुरंगाचं भजन करू संप्रदायाच्या नियमाप्रमाणे नियोजित वेळामध्ये आपली सेवा आटपू. विडोबावे संगत ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजना सवे भेटी. कमी झाले नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. तुकोबऱ्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात हरिजना सवे भेटी. हरिजन म्हणजे जे भगवत भक्त सर्वत्र समदर्शन त्यांचं आहे. संपूर्ण विश्वामध्ये त्यांना परमात्माच दिसतो अशी ज्याची दृष्टी आहे त्याला हरिजन म्हणावं. आणि त्या हरिजनांच्या संगतीमध्ये मला तर राहता यावं ह्यात काय विशेष आता. पण त्यांची भेट मला होऊ द्या. कारण संतांची भेट अत्यंत दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे. अशक्य गोष्टी शक्य होतील पण संत भेटणं त्यापेक्षा कठीण आहे. बहु अवघड तुकोबर एका शब्दात सांगतात आहे संत भेटी आणि परी जग जेठी करुणा केली. देवाची कृपा झाल्याशिवाय संत भेटणं अत्यंत कठीण आहे. फार अवघड फार अवघड फार अवघड आहे. काय भेट होणं संतांची भेट होणं. मुळात संत ओळखणंच कठीण जातं. शैले शैलेन माणिक्यम मौतिकम न गज गजे साधवो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. संतांचा प्रकल्पात असताना संत कुणाला म्हणावं इथूनच सुरुवात होते नाही का. संत दिसायला तुमच्या आमच्या सारखेच आहेत याच्यामध्ये काही फरक नाही. पण संत नवती जगा नवे पैगा पाषाण म्हणून लिंगा संत नवती जगा मानसा त्यासारखे. जसं हे दृष्टांत वरती दिले समुद्र नदी नाही होऊ शकत. पाषाण त्याला लिंग म्हणू शकतो का नाही म्हणू शकत. तसं संत नवती जगा मानसा त्यासारखे. दिसायला जरी माणसासारखे असले तरी सुद्धा संतांचं लक्षण त्यांचं वर्णन सांगत असताना महात्म्याचं वर्णन करत असताना ज्ञानोपाय पसायदानामध्ये फार सुंदर बोलतात. चंद्रमेधे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. काय ज्ञानोपरांनी मार्मिक दृष्टांत दिला पहा. संत चंद्रासारखे शीतल आहेत शांत आहेत. चंद्रासारखे शांत आहेत. पण चंद्र शांत शीतल जरी असला तरी चंद्राला काय आहे हो
लांछन आहे नाही का. गुरुपत्नी रतेला आणि क्षयरोग त्या चंद्राला. चंद्राच्या ठिकाणी क्षयरोग आहे, लांछन आहे. काय अजून एक लांछन आहे, अजून एक दोष कोणता चंद्राचा? चंद्र अमावस्याला नाहीच होऊन जातो, म्हणजे संपून जातो, दिसतच नाही. पौर्णिमेला दिसूला, पौर्णिमेला पूर्ण दिसतो आणि अमावस्याला पूर्ण झाकून जातो. हेच चंद्राच्या ठिकाणी असलेला दोष आहे. पण संतांचा दोष त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. संत चंद्रापेक्षा सुद्धा शीतल आहेत आणि कोणत्या प्रकारचं लांछन त्यांच्याकडे नाही, कोणत्या प्रकारचे नाव ठेवायला जागा त्यांच्याकडे नाही. बरं, दुसरी उपमा दिली, मार्तंड चेतापहीन. मार्तंड, मार्तंड म्हणजे काय हो? सूर्य. सूर्य कसा असतो? चैत्रामध्ये बघा मग कळल, आता नाही. आता माणसाला सकाळ सकाळच्या उन्हाची गरज आहे नाही का. माणसं सकाळ सकाळ उन्हात बसते येऊन, पण चैत्रामध्ये बसावर सकाळ सकाळ उन्हात जमतंय का? छेचे आग ओकते आग. आणि त्या सूर्याला बघितल्यानंतर धाबतानंतर अहो पंढरपूरच्या वारीत सुद्धा चैत्र वैशाख वारीला माणसाच्या दिंड्या सकाळी 7ला माघारीत येत्या. येते का नाही? दहाच्या पुढे वाळवंट. आता वाळवंट राहिलं नाही, तो भाग निराळा आहे. पण जुन्या काळामध्ये वाळवंट होतं नाही का. आणि ती वाळू अशी तापायची. आणि दिंडी 9च्या पुढे जर चंद्रभागेला जायचं म्हटलं, खालनं वाळू तापलेली, वरनं सूर्य तापलेला. अगदी वारकरी आमचं नुसतं टनाटना उड्यात हाण्याचं उभारच नाही एका ठिकाणी. म्हटलं काय पावल्या कसं काय खेळताय? हे खेळ होतंय मुले. वरनं आसनं खालनं वाळू तापलेली, वरनं सूर्य तापलेला, असा भडका उठतो मे महिन्यामध्ये सूर्याचा. आग निर्माण होते. पण हे सुद्धा संत महात्मा सुद्धा कोण आहेत? सूर्य आहेत. तिन्ही देव जैसे परभणीचे नव, माणसं परभणीचेच म्हणते ते. परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य तैसे प्रकाशले. सूर्यासारखे प्रकाशमान आहेत, पण काय तापहीन. सूर्याचा ताप तो मामाला होतो, पण संतांचा ताप झालाय असं कधी ऐकलं का? नाही नाही हो, ते आमच्या समोर बसलं ना, आम्हाला उगाच आता आपण जळतोय हा भाग निराळा आहे. आपल्या मनात त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होऊन आपण जळतोय हा भाग निराळा. पण त्यांच्यामुळे आपण जळतोय का? तापहीन आहेत. त्यांचा कोणत्याही प्रकारचा ताप नाही. उलट दुःखवी अनेकाच्या दुःखी, अनेकाच्या दुःखामध्ये संत स्वतःला दुःख म्हणतात आणि त्याच्या उलट आपलं आहे. दुसऱ्याचं ऊस जळला म्हणजे आपल्याला बरं वाटतं नाही का. दुसऱ्याची माडी पिटली म्हणजे आपल्या अंतःकरणाला शांती मिळते. वा 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 वा, बरं झालं. तसं संतांची वृत्ती नाही. संत मार्तंडचे आहेत पण तापहीन आहेत. असे संतांची जर भेट आम्हाला घडली तर न हो अंग संग तुटी. किंवा नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी घडो त्यांचा न व्हावा वियोग जन्मोजन्मी. अरे एका जन्मात नाही, जन्म जन्मात त्यांचा ना आमचा वियोग घडून देऊ न देवा. का? संतांच्या संगतीत जे सुख आहे ना, सुख कुठं आहे हो? सुख हेतो हेची ठाई बहु पायी संतांच्या. किंवा सुख या संत समागमे नित्य नामे तुझे नामे धन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुल्लत असो म्हणून नाही काही चिंता नाही का. तुझी आमचा माता पिता राखणे लागे वाकडे जाता. बरेच प्रमाण आपल्याला पाहायला मिळेल. संत संगती देई चरण सेवा. संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. सुख येतो हेची टाई किंवा सर्व सुखी आजी येथेची ओळली. संतांची देखील काय चरणांबुजी. अहो ज्ञानोबरासारखा महात्मा सुद्धा नामदारांच्या संगतीची इच्छा करतो नाही का. सगळ्यांना तीर्थावळीचा प्रसंग माहीत आहे. आपण बऱ्याच वेळा भजनामध्ये म्हटलेली आहे, काही प्रसंगांना ऐकलेली सुद्धा आहे. ज्ञानोबा आहे आळंदीमध्ये, ज्ञानी यांचे शिरोमणी असणारे ज्ञानोबा आहे. आणि ज्ञानोबांना वाटलं जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे, या देहाचं सार्थक करायचं आहे. मग देहाचं सार्थक करण्याकरता संतांच्या संगतीमध्ये आपल्याला राहता आलं पाहिजेत, जीवन आपलं घालवता आलं पाहिजेत. आणि म्हणून ज्ञानोबा आहे थेट आळंदीतून पंढरपुरामध्ये आलं. कोणाकरता आलं? नामयाचे भेटी ज्ञान देवा लोटांगण घातले नामदेवी. देवनी आलिंगन प्रीतीच्या पडी भरे पूजिले आदरे यथाविधी. ज्ञानोबा आळंदी सोडून पंढरपुरामध्ये आलं. आणि पंढरपुरामध्ये ज्ञानोबरांना पाहिल्याबरोबर ज्ञानोबरांना बघितल्या नामदेवांनी काय केलं? श्री संतांची
ज्ञानोबरांना पाहिल्याबरोबर साष्टांग दंडवत नामदेवाने घातलं. पूजिले आदरे यथाविधी, जसं काही पूजा करता येईल तशी ज्ञानोबरांची पूजा केली. आणि मग नामदेवाने विचारलं, माऊली आषाढी नाही, कार्तिकी नाही, मधली आदली एकादशी नाही, अचानक पंढरीमध्ये कसं काय? आणि मग नामदेवा मला ज्ञानोबा म्हणतात, नामदेवा अरे सगळ्याच गोष्टी अशा लोकांमध्ये बोलतात बाई म्हणले. मग सहज एकांती बैसोनी सहज अंतरीचे गुज बोलू, काही अंतःकरणातलं माझ्या काही गुज आहे, इच्छा आहे ती बोलूया, चल बाजूला जरा. नामदेवा म्हणले काय हरकत नाही. आणि दोघे एकांतामध्ये बसले असताना सांगितलं, भूतळीचे तीर्थे पहावी नैनी ऐसे अर्थ मनी विष्णुदासा. हे विष्णुदासा, अरे या जमिनीवर जेवढी तीर्थ आहेत ती पाहण्याची माझी इच्छा आहे म्हणली. कोण म्हणतात? माऊली म्हणतात. नामदेव म्हणजे चांगली इच्छा आहे की म्हणली, अवश्य करा, जाऊन या, तीर्थयात्रा करायलाच पाहिजे म्हणले. नामदेव म्हणतात, कोणत्या कंपनीत तिकीट काढून देऊ म्हणले तुम्हाला जायला, नाही का? माऊली म्हणतात, छे 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 तसं नाही, मग तुझी संगतीचे काय नित्य सुख घ्यावे, तुझे संगतीचे नित्य सुख घ्यावे म्हणून ज्ञानदेवे धरले चरण. किंवा तुझे संगती, तुझ्या संगतीमध्ये राहून भूतळाचे तीर्थ पाहावीत ऐसे अर्थ म्हणे विष्णुदासा. माझ्या मनात ही इच्छा आहे आणि ते कर कर म्हणले. करावा मुहूर्त प्रयाण असे, लवकर चल. मग नामदेव म्हणले, मग विठोबाचे पाय आठविले म्हणी, बोले अमृत वचनी तयापरी, सर्व सुख माझं आहे पांडुरंगी, जावे कोण्या लागे कवण्या टाया, ऐक्य परत्र माझं चाड नाही सर्वता. बराच मोठा अभंग आहे. आणि नामदेव नाही 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 म्हणू लागले. आणि शेवटी नामदेवाला कळलं, अरे आपले श्रीगुरू आहेत, आपण नाही कसं म्हणायचं. शेवटच्या चरणात नामदेव म्हणतात, नामा म्हणे स्वामी विठोबाशी पुसान, आज्ञा दिल्या शिरसा वंदिने त्याची. त्याला विचारा पांडुरंगाला, कारण नामदेवाला माहित होतं देवावरती भार घातल्यानंतर देवाला माझी सवय आहे म्हणली, रोज माझ्यातनं जेवतो म्हणली, रोज माझ्यातनं दूध पितो. आणि त्यामुळं ज्ञानोबा संघ मला पाठवणार नाही ही नामदेवाला खात्री होती. म्हणून काय सांगितलं, जा पांडुरंगाला विचारा. ज्ञानोबा आले देवापाशी, सत्वर उठवणे आले स्वामी जवळा, मस्तक टेविला चरणावरी, जीविचा निज भाव सांगे ज्ञानदेव, ऐकोनी पंढरीराव हसिन्नले. आणि मग आपल्या मनातला भाव ज्ञानोबांनी सांगितला. प्रसंगी नामयाच्या संगती सुख हित आहे म्हणून ज्ञानदेवे धरले चरण. प्रसंग तीच बरोबर होतं. पहिलं प्रसंगानं नामदेवांच्या संगतीचं मला सुख प्राप्त व्हावं म्हणून मी तुमचं चरण धरतोय. मला सांगायचा मुद्दा एवढा होता की ज्ञानोबरासारखा महात्मा जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, तरी देव तीर्थ भजन न सांडिती. जीवनमुक्त अवस्था त्यांना प्राप्त झाली होती. काय ज्ञानोबरांच्या आयुष्यामध्ये शिल्लक ठेवलं होतं त्यांनी, सगळ्या गोष्टी त्यांना प्राप्त झाल्या होत्या. तरी सुद्धा ज्ञानोबरांनी नामदेवासारख्या महात्म्याची संगत व्हावी अशी अंतःकरणामध्ये इच्छा ठेवली. याला कारण जर काय, सगळ्या गोष्टी प्राप्त होतील पण परमात्मा संतांशिवाय प्राप्त होत नाही. का? ज्ञानोबरांनी सांगितलंय, तो आम्हा सन्मुख उभा केला आणि चरणाशी लागला ज्ञानदेव. तीर्थावळीतलाच प्रसंग आहे. अरे हा परमात्मा इतर सगळ्या गोष्टींना प्राप्त होईल असं शक्य आहे का? छे. पण संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तोही कसा? तेने बेटे देव संतापायी धरिता भाव आपे आप बेटे देव. अरे आपोआप हा परमात्मा संतांच्या संगतीमध्ये राहिला असताना प्राप्त होतो. म्हणून हरिजना सवे भेटी, त्यांची आम्हाला भेट घडवून द्या. त्यांची भेट झाल्यानंतर परमात्मा सहज प्राप्त होतोय, त्याला हुडकण्याची आवश्यकता नाही. एकच उदाहरण सांगून सेवा पुढं घेतो. निळोबरांचं उदाहरण बघा. तुकोबरा वैकुंठाला गेल्यानंतर ही बातमी कोणाला कळली? निळोबरांना कळली. काय बातमी कळली? सदेह तुकोबरा वैकुंठाला गेलं. निळोबरांना वाईट वाटलं. अरे 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 असं कसं शक्य आहे? तुकोबरांनी मला वचन दिलं की तुला अनुग्रह केल्याशिवाय मी जाणार नाही. वचन दिलं का नाही? मग असे कसे केले? आणि मग निळोबरांनी तुकोबरांचा धावा सुरू केला. सगळ्यांना इतिहास माहिती आहे, आपण बऱ्याच वेळा ऐकलेली गोष्ट आहे. अन्न पाण्याचा त्याग केला. किती दिवस हो?
42 दिवस अन्न पाणी घेतलं नाही. अहो सकाळच्या भजनाची नाश्ता जर नाही दिला तर लोक भजनाला उभारत नाही ती. बरोबर आहे नाही. आणि तर किती दिवस, 42 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून तुकोबांचं नामचिंतन करू लागलेले आहेत. आणि तुकोबांचा दावा करत असताना 42 दिवस झाले तरी तुकोबा काय भेटायला आले नाहीत. देवाला वाटलं निळोबा प्राण त्याग करतील आता नाही का, मग प्राण त्याग होऊ नये म्हणून देव प्रत्यक्ष निळोबरांना भेटण्याकरता आला. निळोबरा ध्यान लागलेलं होतं. गलित गात्र अवस्था झाली होती, अन्न पाणीच नाही पोटात तर काय होईल शरीराचं. आणि निळोबरा अशी ग्लानी आल्यासारखं झालं होतं. देव आलं, देवानं हाक मारली, निळोबा. निळोबराने डोळं उघडलं, बघितलं अनंत कोट ब्रह्मांड नायक आपल्या समोर उभा राहिलेला आहे. देवाला बघितलं आणि पुन्हा निळोबराने डोळे दाखवून घेतलं. देव म्हणले काय भानगड आहे, अरे मला बघण्याकरता रात्रंदिवस डोळे उघडे ठेवतात म्हणले योगी, त्यांना कधी मी भेटत नाही आणि यांच्या समोर उभारलो म्हणले मी, मला बघून पुन्हा डोळे दाखतात. देवाला वाटलं कदाचित मला ह्यांनी ओळखलं नसेल म्हणले. देवाला काय वाटलं, कदाचित मला ओळखलं नसेल म्हणून देवानं परिचय करून दिला. कुणाला? निळोबांना. हो निळोबा, अहो मी कोण? अनंत कोट ब्रह्मांड नायक, भक्तजन प्रतिपालक असा मी आहे, पांडुरंग परमात्मा. आणि मग निळोबरा चिडलं आणि निळोबरा म्हणतात, देवा येते तुझं लागी, बोलाविले कोणी, प्रार्थील्या वाचून आलासी का, प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया, स्तंभी देवरा या प्रगटोनी, तैशा परी मजला नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही नळकोची देवा आणि तुकयाचा दावा करीत असो. निळोपरांनी स्पष्ट सांगितलं, देवा जा, अरे तुला ओळखतच नाही म्हणले मी. मला सांगा निळोपरांनी असं ठोकपणे का सांगितलं देवाला, जा तुला ओळखत नाही म्हणून? खात्री होती संताविना प्राप्ती नाही. अरे देवाची प्राप्ती संतांशिवाय नाही, जरी झाली तरी परमात्मा तो कळत नाही. संतांशिवाय परमात्मा कळला का हो? संतांचे संगती मनोमार्ग गती. पुढं काय ज्ञानोबा म्हणतात, आकळावा श्रीपती येणे पंथी. संतांच्या संगतीमध्ये याचं ज्ञान होतं, अन्यथा देव नुसतं भेटून उपयोग नाही. मी नेहमी एक वाक्य सांगतो, जीवनामध्ये देव भेटावा म्हणून परमार्थ करू नका. काय म्हणतो मी? देव भेटावा म्हणून परमार्थ करू नका. तुम्ही म्हणताल महाराज मग कशाला करायचा परमार्थ? देव भेटावा म्हणून परमार्थ करू नका, तर देव कळावा म्हणून परमार्थ करा. काय करावा? देव कळावा म्हणून परमार्थ करा. देव कळणं आणि देव भेटणं यात काय फरक आहे? लय फरक आहे. तुम्हा आम्हाला आतापर्यंत देव कितीतरी वेळा भेटलाय का? ओळखता आला का आपल्याला? देव भेटला का नाही? पण ओळखू आला का? देव भेटला पण ओळखता आला नाही. उदाहरण मी नेहमी सांगत असतो, एखादा मनुष्य पाण्यात पडला तिथं कोणीच नाही, आता पाण्यात पडून बुडणार, एवढ्यात कोणतरी उडी मारतं त्या बुडणाऱ्या माणसाला काय करतो? बाजूला काढतं. आता मला सांगा, बुडणाऱ्या माणसाला ज्यानं बाजूला काढलं त्याला बुडणारा माणूस काय म्हणतो? काय म्हणतो? काय देवासारखा धावला म्हणतो का नाही? मला सांगा तिथं कोण असतं? पण त्याला आपण काय म्हणतो? देवासारखा म्हणतो का देव म्हणतो? देवासारखा म्हणतो का नाही? काय म्हणतो देवासारखा? तर आपल्याला देव भेटतो पण कळत नाही, आणि न कळल्यामुळं आपण त्याला देव असून सुद्धा काय म्हणतो? देवासारखा म्हणतो. आणि ह्याच फरक निळोबरांना नको होता म्हणून निळोबरांनी देवाला सांगितलं, जा तुला ओळखत नाही. तुकोबरांची भेट झाल्यानंतर अरे हा परमात्मा आपोआप प्राप्त होतो. त्याला प्राप्त करण्याकरता इतर साधनं करण्याची आवश्यकता शिल्लक राहत नाही. आणि अशा संतांच्या संगतीमध्ये जे जीवन जातं ना, तोच काळ आपल्या जीवनातला भाग्याचा काळ आहे. तोच आपल्या जीवनातला काय त्याला म्हणतात, सुखाचा काळ आहे, लाभाचा काळ आहे. म्हणून तुका म्हणे जिने आणि भले संत संघर्षणे. जीवन जिने म्हणजे जीवन, तेच जगणं चांगलं आहे. कोणतं जगणं चांगलं आहे? संतांच्या संगतीत. आणि संतांच्या संगतीमध्ये न राहता जर आपण वेगळं राहू लागलो तर ते जीवन आहे वय? अरे ते अवकळ आहे. आपल्या जीवनाची ती काय आहे? अवकळ आहे, अवकळा. पण संतांच्या संगतीत जो काळ जातो ना,
तेच धन्यतेचं आहे. आणि तुका म्हणे जिनेन भले, भले म्हणजे चांगलं, चांगलं जीवन जर आपल्या जीवनातला काळ कोणता गेला असेल तो संतांच्या संगतीतला आहे. आणि अशा संतांच्या संगतीमध्ये राहून आपणही आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं पाहिजे. आपण भाग्यवान आहात, एवढ्या एवढ्या मोठ्या व्यक्ती आपल्या भागात जन्माला आल्या की ज्यांच्यामुळं तुम्हा आम्हाला परमार्थाचं बाळकडू मिळालं. भगवान भाऊ, रामकृष्ण भाऊ, त्यानंतर आमचे महाराज, काय एकेकानं उपासना केली. देवोनिया जीव वडिली साधी आला ठाव, उपासना कशी असावी, गाथ्याच्या बद्दलची तळमळ कशी असावी, संतांच्या वचनाबद्दल प्रेम कसं असावं, ते यांच्याकडं ते संता ते पाहता घेऊसावे. जे आपल्या गोष्टी हरवल्यात ना ते यांना पाहून आपल्याला पुन्हा प्राप्त होतात. असं जीवन त्यांनी जगलेलं आहे. आणि त्यांच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही आहोत, पण आपणही भाग्यवान आहोत. फक्त आपल्यातनं एवढंच केलं झालं पाहिजे की जेवढं होईल. आता तुम्ही म्हणताल की ते महात्मे गेले, महात्मे जरी देहानं गेले असले तरी कार्यानं आजही ते तुमच्या आमच्या जवळ आहेत. मरावे परी कीर्तिरूपी वरावे हे तर आहेत. तुकोबरा सांगतात, तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. त्यांनी घालून दिलेल्या मार्गाने वाटचाल करा. आणि ती वाटचाल केली असताना हा परमात्मा सुद्धा आपल्याला विसरणार नाही. आणि त्यामुळं त्यांची संगत आपल्या जीवनामध्ये अखंड प्राप्त होईल. म्हणून ऐसे आवडते मना देवापूर्व विवाचना ज्ञानेश्वर